नमस्कार. मराठी विभाग, यशवंत महाविद्यालय नांदेड आणि कल्पक विद्यार्थी समूह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विद्यार्थ्यांसाठी साहित्य संकल्पनांचा परिचय करून देणाऱ्या या अभिनव उपक्रमात आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. गतवर्षी सुरू झालेल्या या उपक्रमाच्या आतापर्यंतच्या भागात आपण कविता, समीक्षा आणि कादंबरी या संकल्पनांचा परिचय करून घेतलेला आहे. आता आपणाला नाटक या साहित्य संकल्पनेचा परिचय करून घ्यायचा आहे आणि हा परिचय करून देणारे मान्यवर अभ्यासक आहेत डॉक्टर दुर्गेश रवंदे, मानवत. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी नावाजल्या जाणाऱ्या KKM महाविद्यालय मानवत, जिल्हा परभणी येथे इंग्रजी विभागात कार्यरत असलेले विद्यार्थीप्रिय प्राध्यापक. नांदेड जिल्ह्यातील मुगट सारख्या लहानशा गावात त्यांचा जन्म झाला. शालेय शिक्षण गावातच, परंतु त्यांच्या व्यक्तिमत्वाला खरा आकार दिला तो यशवंत महाविद्यालयातील पदवी शिक्षणाने. परिणामी आपण यशवंत महाविद्यालयाचे प्रोडक्ट आहोत याचा त्यांना सार्थ अभिमान आहे. पदवीनंतर त्यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात इंग्रजी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. या काळात कौटुंबिक उदरनिर्वाहासाठी शिकवण्याही घेतल्या. तदनंतर श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीच्या राजीव गांधी महाविद्यालय मुदखेड येथे काही काळ प्राध्यापक म्हणून नोकरी केली. पुढे इंग्रजी भाषा आणि साहित्याचे विद्वान प्राध्यापक डॉक्टर हरिहर कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी PhD साठीचे संशोधन पूर्ण केले. दारिद्र्य आणि प्रतिकूलता यांच्याशी दोन हात करत त्यांनी अतिशय कष्टाने आपल्या व्यक्तिमत्वाला आकार दिला आहे. नाटक हा त्यांच्या अभ्यासाचा आणि चिंतनाचा विषय. इंडियन इंग्लिश ड्रामा अ गायनोक्रिटिकल पर्स्पेक्टिव्ह हे त्यांचे पुस्तक अत्यंत प्रतिष्ठित अशा अटलांटिक पब्लिशिंग हाऊस, नवी दिल्ली या प्रकाशन संस्थेकडून प्रकाशित झाले असून प्रस्तुत विषयाच्या चिंतनाचा विस्तार करणारे अनेक लेख महत्वपूर्ण अशा नियतकालिकात प्रकाशित झालेले आहेत. सकाळ टाइम्स या वृत्तपत्रात भारतीय तत्वज्ञान परंपरेचे सर्वांगीण विचारदर्शन घडविणारी त्यांची लेखमालिका लवकरच सुरू होणार आहे. बुक क्लब सारख्या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तीची जडणघडण करण्याचे महत्वपूर्ण काम ते करत आहेत. असे विद्यार्थीप्रिय प्राध्यापक आणि अतिशय मूलगामी संशोधन करणारे संशोधक डॉक्टर दुर्गेश रवंदे नाटक या संकल्पनेचा परिचय एकूण 3 भागात करून देणार आहेत. आमच्या प्रत्येक उपक्रमाला कृतिशील सहकार्य करणाऱ्या त्यांच्यासारख्या मान्यवर अभ्यासकाने करून दिलेला नाटक या संकल्पनेचा हा सांगोपांग परिचय आपणाला या संकल्पनेचे स्वरूप उलगडण्यासाठी सहाय्यभूत ठरेल अशी अपेक्षा आहे. आपण त्यांच्या मांडणीचे स्वागत करूया. नमस्कार. साहित्य संकल्पनांचा परिचय या उपक्रमाच्या अनुषंगाने नाटक या साहित्य संकल्पनेचा परिचय आपण करून घेत आहोत. आजच्या या 3ऱ्या भागात जागतिक नाटक व त्याचे स्वरूप आपण समजून घेणार आहोत. या पूर्वीच्या 2 भागांमध्ये नाटकाचे प्रकार आणि घटक या माध्यमातून आपण समजून घेतलं, तर दुसऱ्या भागामध्ये भारतीय नाटकाचे स्वरूप नेमके काय आहे हे आपण समजून घेतलेलं आहे. तर आजच्या भागात जागतिक नाटक, विशेषत्वाने पाश्चिमात्य नाटक व त्याचे एकूण स्वरूप आपण लक्षात घेणार आहोत. प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक अशा 3 कालखंडांमध्ये आपल्याला पाश्चिमात्य नाटकाची जी वाटचाल आहे ती विभाजित करता येईल. ग्रीक कालखंडात जी नाटकं लिहिली गेली, प्राचीन कालखंडातील ही नाटकं केवळ युरोपियन राष्ट्रांमध्येच नाही तर जगातल्या अनेक राष्ट्रांमध्ये लोकप्रिय झाली. किंवा त्या कालखंडात लिहिल्या गेलेल्या नाटकांनी नाटकाचं एकूण स्वरूप निश्चित करण्याचं महत्त्वाचं कार्य केल्याचं आपल्याला दिसून येतं. प्राचीन नाटकं किंवा प्राचीन ग्रीक नाटकं ऐतिहासिक वा धार्मिक विषयावर आधारलेली होती आणि या कालखंडातील नाटकांनी अत्यंत सकस अशा पद्धतीच्या नाटकाच्या संहिता लोकांसमोर
सादर केल्या आणि या माध्यमातून नाटक हा जो साहित्य प्रकार आहे किंवा नाटक हा जो कला प्रकार आहे, हा कला प्रकार अधिक समृद्ध केल्याचं लक्षात येतं. आपण जेव्हा प्राचीन कालखंडापासून मध्ययुगीन कालखंडाकडे यायला लागतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की युरोपातल्या अनेक राष्ट्रांमध्ये मोरॅलिटी प्लेज हा नाट्यप्रकार विशेष लोकप्रिय होता. मग ही कशा स्वरूपाची नाटकं होती? नैतिकतेचा संदेश देणारी किंवा धार्मिक नैतिकता ही नेमकी कशा पद्धतीची आहे, ही सोप्या भाषेमध्ये बायबलमधील अनेक प्रसंगांच्या आधारे सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम मोरॅलिटी प्लेज किंवा या पद्धतीची नाटकं करायची. आणि या प्रकारची नाटकं इंग्लंडमध्ये अगदी एलिझाबेथन कालखंडाच्या सुरुवातीच्या टप्प्यापर्यंत विशेष लोकप्रिय किंवा लोकांना माहिती असणारी नाटकं होती. प्राचीन आणि मध्ययुगीन काळामध्ये नाटकाच्या दृष्टिकोनातून विचार करत असताना फार वैविध्यपूर्ण प्रयोग झाले नसले तरीही नाटक हा कलाप्रकार अनेक अर्थानं जिवंत राहिला हे सांगणे क्रमप्राप्त आहे किंवा हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. प्राचीन आणि मध्ययुगीन कालखंडानंतर आपण ज्या कालखंडाचा विशेष विचार करणं गरजेचं आहे किंवा ज्या कालखंडातील नाटक आपण अधिक चांगल्या प्रकारे समजून घेणे आवश्यक आहे जागतिक नाटकाचा विचार करत असताना, तो कालखंड म्हणजे एलिझाबेथन कालखंड. क्वीन एलिझाबेथ जी इंग्लंडची सम्राज्ञी आहे, तिच्या कारकिर्दीचा कालखंड हा एलिझाबेथन कालखंड म्हणून ओळखला जातो. या कालखंडामध्ये ज्या नाटककारांनी केवळ इंग्लंडला नाही अथवा युरोपला नाही तर सबंध जगाला प्रभावित केलं, तो नाटककार म्हणजे विलियम शेक्सपियर. मित्रांनो, विलियम शेक्सपियर हे नाव आपणा सर्वांना ज्ञात असेल. विलियम शेक्सपियर हा एक खूपच महत्त्वाचा नाटककार राहिला आहे किंवा आजही शेक्सपियरच्या अनेक नाटकांना अनेक भाषांमधून, अनेक जागतिक भाषांमधून भाषांतरित करण्यात आलेलं आहे किंवा भाषांतरित करण्याचं काम अद्यापही चालू आहे असं आपल्याला लक्षात येतं. केवळ नाटकच नाही तर सिनेमा आणि अजून आणखी वेगळ्या माध्यमातून विलियम शेक्सपियरची काही नाटकं लोकांपर्यंत पोहोचलेली आहेत. असा हा खूपच महत्त्वाचा नाटककार एलिझाबेथन कालखंडातला एक महत्त्वाचा नाटककार म्हणून ओळखला जातो. जागतिक नाटक समजून घेत असताना शेक्सपियरचं नाटक नेमकं कशा पद्धतीचं होतं किंवा विलियम शेक्सपियरच्या नाटकाची वैशिष्ट्य काय हे आपल्याला ज्ञात असणं आवश्यक आहे. शेक्सपियरनी 38 नाटकं लिहिली असं आपल्याला जेव्हा सांगितलं जातं तेव्हा हेही लक्षात घेणं गरजेचं आहे की शेक्सपियरनी त्या स्वरूपाची नाटकं नाही लिहिली. शेक्सपियरची नाटकं ही ऐतिहासिक नाटकं, सुखांतिका आणि दुःखांतिका या 3 भागांमध्ये विभाजित होतात. आणि शेक्सपियरची नाटकं प्रामुख्यानं त्याची ऐतिहासिक नाटकं आणि त्याचबरोबर त्याच्या दुःखांतिका किंवा ट्रॅजेडीज ह्या विशेष प्रसिद्ध आहेत. शेक्सपियर हा नेमका कशा पद्धतीचा नाटककार होता? शेक्सपियरची महानता मान्य करणारा एक खूप मोठा वर्ग जगभर विखुरलेला आहे जो शेक्सपियरला सर्वोत्तम नाटककार मानतो. तर दुसऱ्या बाजूला शेक्सपियरच्या नाटकांवर सडकून टीका करणारा एक वर्गही आपल्याला दिसतो. किंवा शेक्सपियरनी अनेक नाटकाच्या संहिता ज्या आहेत ह्या संहिता चोरलेल्या संहिता आहेत इथपर्यंत शेक्सपियरबद्दल बोललं जातं. पण काय खरं काय खोटं याचा फारसा विचार न करता शेक्सपियरमध्ये असणारं वेगळेपण हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. शेक्सपियरच्या नाटकांचा विचार करत असताना विशेषत्वाने त्याच्या ट्रॅजेडीजचा विचार करताना आपल्या एक लक्षात येतं की विलियम शेक्सपियरच्या ट्रॅजेडीज किंवा विलियम शेक्सपियरच्या दुःखांतिका ह्या आपल्यावर खूप खोलवर परिणाम करत असतात. म्हणजे शेक्सपियरची नाटकं त्यातली असणारी जी कॅरेक्टर्स आहेत, विशेषतः त्याच्या ट्रॅजेडीजमधले कॅरेक्टर्स ही जगप्रसिद्ध झालेली आहेत. शेक्सपियरनी नेमकं काय देण्याचा प्रयत्न केला किंवा काय सांगण्याचा प्रयत्न केला याचा आपण जेव्हा विचार करायला लागतो तेव्हा माझं लक्षात येतं की विलियम शेक्सपियर हा जीवनाकडं अधिक चांगल्या पद्धतीनं, प्रभावी पद्धतीनं पाहतो
आणि आयुष्यातील सुखदुःख, महत्त्वाचे क्षण किंवा आणखी काही जे मानवी जीवनाशी जगण्याशी थेट जोडलेलं आहे ते शेक्सपियरच्या नाटकांमधून अत्यंत प्रभावीपणे आपणासमोर आलं आहे हे लक्षात येतं. म्हणजे मानवी जीवनाशी निगडीत असणारे अनेक पैलू शेक्सपियरने अगदी अलगदपणे आपणासमोर उलगडून दाखवलेले आहेत आणि म्हणून शेक्सपियरची नाटकं त्या कालखंडामध्ये विशेष लोकप्रिय झाल्याचं आपल्याला दिसून येतं किंवा लक्षात येतं. सामान्यातला सामान्य व्यक्ती हा शेक्सपियरच्या नाटकांपासून प्रभावित झालेला आहे हे आपल्याला निश्चितपणे स्वीकारावं लागतं. तर शेक्सपियरने वेगवेगळ्या नाटकांच्या माध्यमातून दीर्घकालीन असा प्रभाव आपणासमोर निर्माण केलेला आहे. एकीकडं शेक्सपियरच्या नाटकांमध्ये जगण्यासंदर्भातला जो रोमॅन्टिसिझम आहे तो ओसंडून वाहताना दिसतो, तर दुसरीकडं शेक्सपियरचा नायक लाईफ इज अ टेल टोल्ड बाय एन इडियट फुल ऑफ साऊंड अँड फ्युरी सिग्निफाईंग नथिंग असंही म्हणतो. अशा दोन परस्पर भिन्न प्रवृत्ती किंवा परस्पर भिन्न विचार शेक्सपियरच्या नाटकांमध्ये आपल्याला दिसून येतात. शेक्सपियर हा जगण्याकडं वेगळ्या पद्धतीनं पाहत असलेला आणि त्याचं स्वतःचं जगण्याचं तत्त्वज्ञान अत्यंत सोप्या शब्दात मांडणारा नाटककार असल्यामुळे कदाचित तो जगप्रसिद्ध नाटककार ठरला आणि इतक्या वर्षानंतरही शेक्सपियरचा रिलेव्हन्स हा संपलेला नाही. आजही आपण पाहतो की शेक्सपियरची नाटकं वेगवेगळ्या फॉर्ममधून वेगवेगळ्या प्रकारातून आपणासमोर येत असतात आणि ते आपल्याला जगण्याचं मर्म उलगडून दाखवत असतात. शेक्सपियर नंतर इंग्लंडमध्ये किंवा युरोपमध्ये त्याच्या ताकदीचा दुसरा नाटककार होऊ शकला नाही आणि म्हणूनच शेक्सपियरच्या नंतर जो रेस्टोरेशनचा पिरियड आहे, रेस्टोरेशनचा कालखंड आहे, त्या कालखंडामध्ये ट्रॅजेडीजपेक्षा कॉमेडीचा अधिक बोलबाला राहिला आणि ह्या कॉमेडीज विशेषत्वाने उच्चवर्गीय जे जगणं आहे किंवा त्याच्यामध्ये असणारे जे लूप होल्स आहेत, त्याच्यामध्ये असणाऱ्या ज्या उणिवा आहेत, त्या उणिवांवर विडंबनात्मक भाष्य करणारा हा नाट्यप्रकार आहे किंवा ही रेस्टोरेशन कॉमेडी या पद्धतीची होती की या रेस्टोरेशन कॉमेडीच्या माध्यमातून जो एक नववर्ग उदयाला आला इंग्लंडमध्ये, हा नवश्रीमंत वर्ग आणि ह्या श्रीमंत वर्गाचं झपाट्यानं बदललेलं जीवन किंवा जीवनशैली उपहासात्मक पद्धतीनं रेस्टोरेशन कॉमेडीच्या माध्यमातून मांडली गेल्याचं आपल्याला दिसून येतं. नंतरच्या काळामध्ये पाश्चिमात्य नाटक विशेष प्रभावीपणे आपणासमोर आल्याचं आपल्याला लक्षात येत नाही, परंतु 20व्या शतकाच्या सुरुवातीला ज्याला आपण आधुनिक कालखंड असं म्हणूयात, या आधुनिक कालखंडामध्ये आधुनिक नाटकाने स्वतःचं असं एक स्थान निर्माण केल्याचं किंवा अस्तित्व निर्माण केल्याचं आपल्या लक्षात येतं. पहिल्या भागामध्ये द प्रॉब्लेम प्ले हा नाट्यप्रकार समजून घेत असताना एक उल्लेख मी केला होता, ज्यात मी जॉन गल्सवर्दी किंवा हेनरिक एप्सेन यांच्या नाटकाच्या अनुषंगानं थोडक्यामध्ये परामर्श घेतला होता. म्हणजे या स्वरूपाची नाटकं 20व्या शतकामध्ये इंग्लंडमध्येच नव्हे तर युरोपच्या अनेक राष्ट्रांमध्ये लोकप्रिय होताना दिसून येत होती. या नाटकांना आपण यथार्थवादी नाटक असंही म्हणूयात, कारण जगण्याशी जोडलेला जो रिअलिझम आहे किंवा जगण्यातला जो यथार्थवाद आहे किंवा जगण्यातली जी यथार्थता आहे ती यथार्थता किंवा रिअलिझम या नाटकांमधून अत्यंत प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचला. एकीकडं रोमॅन्टिक किंवा ज्याला आपण म्हणूयात की अतिशृंगारिक स्वरूपाची नाटकं किंवा सत्यापासून फार दूर आपल्याला घेऊन जाणारी नाटकं सादर होत होती, त्याच कालखंडामध्ये जॉन गल्सवर्दी किंवा हेनरिक इब्सेनसारखी नाटककार आपल्याला जगण्यातील सत्य उलगडून दाखवण्याचा प्रयत्न करत होती आणि म्हणूनच आपल्याला द प्रॉब्लेम प्ले किंवा द प्ले ऑफ आयडियाज या नाटकांचा आधुनिक कालखंडाच्या अनुषंगानं विचार करत असताना या नाटकांचा असणारा प्रभाव मान्य करावा लागतो. या नाटकांनी आपल्याला पहिल्या जागतिक महायुद्धाच्या नंतर निर्माण झालेली जी परिस्थिती आहे ती परिस्थिती यथार्थपणे आपणासमोर सादर केली आहे किंवा ती अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे. यानंतर
दुसरा जो महत्त्वाचा नाट्य प्रकार आहे किंवा आपण ज्याला म्हणूयात की ज्या नाटकांनी 20व्या शतकामध्ये स्वतःचं असं एक वलय निर्माण केलं किंवा स्वतःचा एक प्रेक्षक वर्ग निर्माण केला, तो नाट्य प्रकार म्हणजेच ॲब्सर्ड ड्रामा. आता हा ॲब्सर्ड ड्रामा नेमका काय होता किंवा ॲब्सर्ड नाटक जन्माला येण्यामागचं कारण काय होतं, आपण समजून घ्यायचा प्रयत्न करतोय की दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतर जी बदललेली परिस्थिती आहे त्या बदललेल्या परिस्थितीने ॲब्सर्ड नाटकाला जन्म दिला. मुळामध्ये ॲब्सर्ड या शब्दाचाच अर्थ होतो निरर्थक, म्हणजे ज्याला कुठल्याच प्रकारचा अर्थ नाही असं काय तर ते ॲब्सर्ड किंवा निरर्थक. अनेक युरोपियन नाटककारांनी ॲब्सर्ड नाटकं लिहिली किंवा त्या कालखंडामध्ये युरोपमधल्या अनेक महत्त्वाच्या शहरांमधून ॲब्सर्ड नाटकं सादर होत होती. ॲब्सर्ड नाटक जे आहे ते अस्तित्ववादाच्या संकल्पनेवर आधारलेलं नाटक आहे. म्हणजेच जगण्यातलं अस्तित्वच नाकारणं किंवा एखाद्या व्यक्तीचं अस्तित्वच नाकारणं आणि अत्यंत टोकाचा विचार करणं, सामाजिक, मनोवैज्ञानिक, सांस्कृतिक व आर्थिक दुर्बलता. दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतर या स्वरूपाची दुर्बलता समाजाच्या अनेक घटकांमध्ये दिसून येत होती. त्या दुर्बलतेला नाटकाच्या माध्यमातून लोकांसमोर घेऊन जाण्याचं काम ॲब्सर्ड नाटकांनी केलं आहे. भलेही ॲब्सर्डमध्ये निराशेचा सूर आहे, निरर्थकता, जगण्यातली निरर्थकता दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, तरीसुद्धा जगण्याची दुसरी बाजू ॲब्सर्डच्या माध्यमातून आपल्या लक्षात येते. म्हणजे नेमकं असं म्हटलं गेलं की ॲब्सर्डनी आधुनिक नाटकाचं फार मोठं नुकसान केलं किंवा जागतिक नाटकाचा विचार करत असताना ॲब्सर्डनी पराकोटीची नकारात्मकता लोकांपर्यंत पोहोचवली असंही सांगितलं जातं. परंतु दुसरी महत्त्वाची बाजू अशी आहे की ॲब्सर्ड नाटकांमुळं एक वेगळ्या स्वरूपाचं नाटक, वेगळ्या पद्धतीचं नाटक लोकांसमोर आलं आणि म्हणून ॲब्सर्डनी थेटपणे जगण्याच्या जे काही प्रश्न आहेत, मूलभूत प्रश्न आहेत, आयडेंटिटी क्रायसिस आहे किंवा जसं सॅम्युअल बेकेटच्या एका नाटकामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे, बेकेटच्या नाटकामध्ये की लाईफ इज पेनफुल, आणि लाईफ इतकं पेनफुल आहे की ते कुठल्याच प्रकारचा अर्थ आपल्याला सांगत नाही. एकूणच काय की सॅम्युअल बेकेट आहे, हॅरोल्ड पिंटर आहे, यांच्या नाटकाच्या माध्यमातून जगण्यातली ॲब्सर्डिटी अत्यंत तटस्थपणे, थेटपणे लोकांपर्यंत पोहोचवली गेली. आणि म्हणूनच केवळ विशिष्ट असा प्रकारचा कालखंड नाही तर आजही आपल्याला कमी अधिक प्रमाणामध्ये ॲब्सर्डवर आधारलेली किंवा ॲब्सर्डची जी संकल्पना आहे त्यावर आधारलेली नाटकं विविध भागांमध्ये सादर होताना दिसून येतात. ॲब्सर्ड नंतर अजून एक महत्त्वाचा नाट्यप्रकार आपल्याला समजून घ्यावा लागतो, ते म्हणजे स्त्रीवादी नाटक. स्त्रीवादी नाटक हे यासाठी महत्त्वाचं आहे की ते स्त्री जीवनाची नेमकी संकल्पना काय ते उलगडून दाखवायचा प्रयत्न करतं आणि स्त्री म्हणून असणारा जो अनुभव आहे त्या अनुभवाला ते विशेष महत्त्व देतं. याच्यामध्ये आपल्याला म्हणजे स्त्री नाटककारांचा विचार करत असताना साराह डॅनियल्स किंवा कॅरेल चर्चिल आणि अमेरिकेतली एक महत्त्वाची नाटककार मेगन टेरी यांचा उल्लेख करावा लागतो. आणि या नाटककारांनी स्त्रीवादी नाटकाच्या माध्यमातून स्त्रीचं जीवन आपणासमोर उलगडून दाखवलेलं आहे. स्त्रीच्या जगण्यामध्ये असणारं जे वैविध्य आहे किंवा एखाद्या स्त्रीचा पुरुषप्रधान समाजामध्ये स्त्रीचा म्हणून असणारा जो अनुभव आहे तो अनुभव अधोरेखित करण्याचा प्रयत्न केल्याचं आपल्याला लक्षात येतं. यानंतरचा जो एक महत्त्वाचा आधुनिक कालखंडातील नाट्यप्रकार ज्याला आपल्याला ऑप्रेस्ड ड्रामा म्हणून समजून घ्यावं लागतं. तर ऑप्रेस्ड ड्रामा नेमका काय? खरं तर ऑप्रेस्ड ड्रामा जो आहे
तो ऑप्रेस्ड क्लासबद्दल आहे. समाजातील जो पददलित वर्ग आहे किंवा जो पिचलेला वर्ग आहे त्या वर्गाचं दुःख प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपणासमोर उलगडून दाखवणारा हा नाट्यप्रकार किंवा हा नाटकाचा फॉर्म आहे. याचा जन्म किंवा या स्वरूपाच्या नाटकांचा जन्म ब्राझीलमध्ये झाला. त्यानंतर अनेक युरोपियन राष्ट्रांमध्ये हे नाटक प्रसिद्ध होत गेलं. 1970च्या दरम्यान ऑगोस्तो बोल या नाटककाराने ऑप्रेस्ड ड्रामा हा नाट्यप्रकार आपणासमोर त्यांनी प्रकट केला किंवा या नाटकाच्या माध्यमातून सामान्यातल्या सामान्य व्यक्तीचं दुःख नेमकं काय आहे हे उलगडून दाखवलं. या नाटकाचं वैशिष्ट्य असं आहे की इथं प्रेक्षकाची भूमिका फारच महत्त्वाची आहे. प्रेक्षक फक्त प्रेक्षक नाही तर तो एक नाटकाच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारा घटक आहे. किंवा आपण असं म्हणूयात की तो फक्त प्रेक्षक नाही तर तो नाट्य कलाकारसुद्धा आहे, म्हणजे तो नाटकातली पात्रसुद्धा आहे. या अर्थाने ऑप्रेस्ड थिएटर किंवा ऑप्रेस्ड ड्रामा ऑगोस्तो बॉल यांनी विकसित केला आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की नाट्यनिर्मितीच्या प्रक्रियेमध्ये प्रेक्षक हाच सर्वात महत्त्वाचा घटक आहे. म्हणून नाटककारांनी फक्त प्रश्न उपस्थित करायचे आहेत, प्रश्नाची उत्तरं ही प्रेक्षकांवर त्यांनी सोडली पाहिजेत किंवा प्रेक्षकांनी त्याची उत्तरं दिली पाहिजेत नाटककाराला. म्हणजे नाटक हे क्लोज एंडेड नाही आहे तर ते ओपन एंडेड आहे, असा एक महत्त्वाचा आणि वेगळा संदेश ऑप्रेस्ड ड्रामाने आपल्याला दिलेला आहे. 1970च्या नंतर अगदी 1990 किंवा 2000पर्यंत ऑप्रेस्ड ड्रामा हा युरोपियन कंट्रीजमध्ये किंवा अमेरिकेच्या काही भागांमध्ये लोकप्रिय असल्याचं आपल्याला लक्षात येतं. जेव्हा ऑगोस्तो बॉल भारतात आले होते, कोलकात्याला त्यांनी या अनुषंगाने वर्कशॉप घेतला काही वर्षांपूर्वी, तेव्हा त्यांनी हीच भावना व्यक्त केली की शेतमजूर कुठल्याही राष्ट्रातला जो शेतकरी वर्ग आहे किंवा शेतमजूर वर्ग आहे त्याचं नेमकं काय म्हणणं आहे हे त्याच्याच शब्दामध्ये नाटकाच्या माध्यमातून व्यक्त झालं पाहिजे. आणि हे सगळं करत असताना शेतकऱ्याची किंवा त्या शेतमजुराची म्हणून असणारी जी काही मनोभूमिका आहे ती मनोभूमिका नाटककाराने लक्षात घेतली पाहिजे. असे हे काही महत्त्वाचे नाट्यप्रकार आपल्याला जागतिक नाटकाचा विचार करताना दिसून येतात किंवा लक्षात येतात किंवा जागतिक नाटकाचं बदलत गेलेलं जे स्वरूप आहे ते स्वरूप हे आपल्यासमोर विशद करतात. आपल्याला असं नाही म्हणता येणार की फक्त याच पद्धतीची नाटकं किंवा याच पद्धतीचे नाट्यप्रकार जगाच्या वेगळ्या भागांमध्ये विशेषतः युरोपियन कंट्रीजमध्ये अस्तित्वामध्ये होती किंवा अस्तित्वात आहेत. आणखी वेगळ्या पद्धतीचे नाट्यप्रकार किंवा जे काही एखाद्या विशिष्ट प्रकारचा जो वर्ग आहे त्या वर्गाची म्हणून असणारी जी काही संवेदना आहे ते व्यक्त करणारे प्रकार निश्चितपणे अस्तित्वात होते आणि आहेत. परंतु या नाट्यप्रकारांशिवाय आपल्याला आधुनिक नाटक किंवा जागतिक नाटक नेमके कशा स्वरूपाचे आहे हे लक्षात येणार नाही आणि म्हणूनच हे अगदी थोडक्यामध्ये आपणासमोर विशद करण्याचा मी प्रयत्न केला. एकूणच प्राचीन कालखंडापासून आधुनिक कालखंडापर्यंत किंवा उत्तर आधुनिक कालखंडापर्यंत जागतिक नाटकाची वाटचाल नेमकी कशा पद्धतीची राहिली आहे हे या माध्यमातून आपणासमोर सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे. निश्चितपणे या मांडणीमध्ये जे एशियन नाटक आहे हे अंतर्भूत झालेलं नाही किंवा ते समाविष्ट केलं नाही वेळेच्या अभावामुळं किंवा मुख्यत्वे माझा जो फोकस आहे तो जागतिक नाटकाच्या दृष्टिकोनातून विचार करत असताना युरोपियन नाटकाच्या अनुषंगानं असल्यामुळं एशियन नाटक याच्यामध्ये मी इन्क्लूड केलं नाही किंवा याचा विचार आपणासमोर विशद केलेला नाही, मांडण्याचा प्रयत्न केलेला नाही. परंतु आपल्याला जपान आणि चीनमध्ये कागुरा, नोह किंवा ओपेरा नाटक हे जे महत्त्वाचे नाट्यप्रकार आज आपण पाहतोय याचा आपल्याला विचार करावा लागतो जर आपल्याला चायनीज किंवा जापनीज नाटक समजून घ्यायचं असेल तर. मित्रांनो, एकूणच या 3 भागाच्या माध्यमातून नाटक ही संकल्पना
नेमकी कशा पद्धतीची आहे, नाटकाचा इतिहास काय आहे, नाटकाचं वर्तमान काय आहे आणि नाटकाचं भवितव्य काय असू शकतं हे आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. खरं तर एकूण आपण 21व्या शतकात आपण जेव्हा पाहायला लागतो तर करमणुकीची वेगवेगळी माध्यमं आहेत उपलब्ध. अशा परिस्थितीमध्ये नाटकाचं महत्त्व खरंच अबाधित राहिलं आहे का किंवा नाटकाला खरंच भवितव्य आहे का हा विचार केला जातोय. नाटक नंतरच्या काळातही पाहिलं जाईल का, नाटक नंतरच्या काळातही वाचलं जाईल काय, अशा स्वरूपाची अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. परंतु ही प्रश्न आणि याची उत्तरं आपण काळावर सोपूयात आणि काळ निश्चित करेल की खरंच नाटक हे काळाच्या ओघामध्ये टिकून राहील का ते नामशेष होईल. परंतु या सगळ्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे, तो आपण लक्षात घेतला पाहिजे की नाटकाने मानवी संस्कृती समृद्ध बनवलेली आहे, मानवी संस्कृतीला एक वेगळा आयाम दिलेला आहे आणि माणसाचं म्हणून असणारं जे जगणं आहे ते जगणं अत्यंत प्रभावीपणे आणि वेगवेगळ्या माध्यमातून आपणासमोर उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मला असं वाटतं की या सगळ्या प्रयत्नाच्या माध्यमातून नाटक हा साहित्य प्रकार आपण निश्चितपणे समजून घ्यायचा प्रयत्न कराल किंवा नाटकाच्या अनुषंगानं नाटकाचे असणारे जे वेगवेगळे घटक आहेत किंवा नाटकाचं असणारं जे स्वरूप आहे हे सगळं समजून घेण्यामध्ये आपण रुची दाखवाल अशी मला अपेक्षा आहे. शेवटी या उपक्रमाचे सर्वेसर्वा ज्यांच्या प्रयत्नांमधून किंवा ज्यांच्या प्रेरणेतून हा उपक्रम आकाराला आला ते विश्वाधार देशमुख सर यांचे पुन्हा एकदा आभार मानतो. कल्पक विद्यार्थी समूह यांचेही आभार व्यक्त करतो. आपण ही संधी मला उपलब्ध करून दिली आणि या माध्यमातून नाटकाच्या अनुषंगानं माझं जे काही थोडंफार चिंतन आहे ते आपणासमोर मांडण्यासाठी हे जे आपण व्यासपीठ मला उपलब्ध करून दिलं त्याबद्दल मी आपला ऋणी आहे. धन्यवाद.